नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका, श्री बाबाजी महाराज पंडित, भाग 107. भाग 107. सर्व जगाचा जीवनाधार असणारे जे श्री सद्गुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व जगाचा जीवनाधार असणारे जे श्री सद्गुरु निवृत्तीनाथ त्यांनी माझ्या बुद्धीला प्रचोदित केले आहे. त्यांनीच मला हे गीता कथनाचे कार्य सिद्धीस नेण्यास आज्ञा केली आहे. मग एवढी थोर गीता मी सोप्या मराठी भाषेत सांगू शकलो यात आश्चर्य ते काय. खरोखर ज्यांनी गुरुची मृण्मय मूर्ती करून रानात अध्ययन केले त्या एकलव्य कोळ्यांनी आपल्या कीर्तीचा डंका त्रिजगतात गाजवला की नाही. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापासी होती, येणे कोळिया त्रिजगती एकवध केली. चंदन वृक्षांचा गराडा पडलेली झाडे चंदनासारखीच सुवासिक होतात. म्हणजे उसन्या सुगंधामुळे त्या आडजात लाकडांना सुद्धा चंदन मानले जाते. वशिष्ठाने भांडणाच्या न्याडनिवाड्या करता आपली साधी छाटी सूर्याच्या जागी जेव्हा ठेवली तेव्हा ती छाटी सूर्यासारखीच देदीप्यमान झाली. तर मी तर सचेतन आहे. ती झाडे, ती गुरुमूर्ती जी मातीची होती, ती साधी छाटी या सर्व निर्जीव वस्तू होत्या. पण मी तर अंतःकरणयुक्त आहे आणि नुसत्या दृष्टिक्षेपाने शिष्याला आत्मपदी अधिष्ठित करू शकणारे असे श्रेष्ठ सद्गुरू मला लाभले आहेत. मुळातच एखाद्याची दृष्टी चांगली असावी, त्यात भर म्हणून प्रत्यक्ष सूर्यच त्या दृष्टीला सहाय्य देण्यास तिच्या मागे उभा असावा. मग त्या दृष्टीला दिसणार नाही अशी वस्तू कोठे असणार. ज्ञानेश्वर मूळचेच प्रखर बुद्धिवंत, त्यात निवृत्तीनाथासारखे दैवी सामर्थ्य असलेले श्रीगुरु त्यांना लाभले. मग ज्ञानेश्वरांना कळणार नाही असा कोणता विषय आहे. अर्थात कोणताच नाही असा हा प्रखर आत्मविश्वासी दृष्टांत आहे. मूळची दृष्टी निर्मळ असून सूर्याचे सहाय्य मिळाले तर काय भाग्य. आधीच देखणी दिठी वरी सूर्य पूर्वी पाठी, तैन दिसे ऐसी गोठी कही आहे. या गुरुकृपेमुळेच माझे नित्य नवे श्वासोश्वास हे काव्य प्रबंध होऊ लागले आहेत. माझे क्षुद्र व अतिसामान्य उद्गारही एखाद्या प्रभावी विचार संपन्नतेच्या योग्यतेचे होत आहेत. ही गुरुकृपा नाही तर मग काय आहे. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध होवावे. श्री गुरु काय नोहे ज्ञाने देव म्हणे. गुरुच्या सामर्थ्याने काय साधणार नाही. त्यामुळे मी या सामान्य लोकांसाठी त्यांना समजेल अशा रचनेत हा गीतेचा अर्थ सांगू शकलो. यात अधिक चांगले असे झाले की माझी ही शब्दरचना कुणी प्रीतीने गाऊ म्हणेल तर त्याला यापेक्षा गेय रचना कुठेच सापडणार नाही. शब्द माधुर्य रूपी रंगाची नुसती उधळण इथे आहे. कुणी जर यातील प्रत्येक शब्द समजून अनुभवून घेतला तर ही मराठी टीका संस्कृतमधून सांगितलेल्या अर्थालाही मागे सारेल. म्हणजे संस्कृतमधून नाही म्हणून मराठी शब्दांच्या अर्थाला कोणताही मर्यादितपणा आला नाही. म्हणजे ही संस्कृतमध्ये नाही म्हणून मराठी शब्दांच्या अर्थाला कोणताही मर्यादितपणा आला नाही. एखाद्या स्त्रीदेह सौंदर्याने मुसमुसूत असेल तर तो कमनीय वाटतोच. पण जर त्या देहाचे उत्तम अलंकार धारण केले असतील तर त्याच्यासारखे शोभिवंत दुसरे काय असणार. पण जर उत्तम अलंकार अंगावर जरी घातले नाहीत तरी ते नुसते पण शोभतातच ना. मोत्याचा मूळ गुणच असा असतो की
त्याच्यामुळे सोन्याच्या कोंदणाला पण सौंदर्य प्राप्त होते. पण पाणीदार मोती नुसत्या साध्या दोऱ्यात ओवलेले असले तरी ती मोतीमाळ कांतीने कमी दर्जाची थोडीच आहे. वसंतात बहरलेली मोगऱ्याची पुष्पे मोकळी असोत व त्याचा गजरा विणलेला असो, त्याच्या सुगंधात काहीच अंतर पडत नाही. नाना गुंफली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. त्याप्रमाणे मी ओवी छंदामध्ये बांधलेली ही रचना, ही गाणे या रूपात न म्हणता साधेपणी जरी उच्चारली तरी ती विलोभनीयच आहे व गायनी कलेत जर ती गायली तर तिची विलोभनीयता अधिकच उजळेल. म्हणणारा गायन कलेचा ज्ञाता असो वा नसो, कोणालाही ओवी म्हणताना व ऐकताना आपण ब्रह्मरसाचाच आनंद घेत आहोत असे निश्चित वाटेल. ब्रह्मरस या शब्दाचा एक अर्थ आहे उत्कृष्ट गायन, असाही आहे. तेने आबाळ सुबोधे, ओवीची ने प्रबंधे, ब्रह्मरसू स्वादे गुंफिली. चंदनाच्या झाडाजवळ आपण पोचलो की तो चंदन आहे ओळखायला वेळ लागत नाही, फुले येईपर्यंत वाट पाहावं लागत नाही. त्याप्रमाणे माझा हा अध्यात्म ग्रंथ ऐकता क्षणीच तुमचे मन शांत होऊ लागेल, श्रोत्यांची समाधी लागेल. हे गीतारूपी प्रवचन अर्थरूपाने तुमच्या अंतरंगात जर उतरले तर तुम्ही इतके एकाग्र व्हाल की श्वास घेणेही तुम्ही विसराल. म्हणजे हे सर्व श्वास रोखून तुम्ही ऐकाल. पण या ग्रंथात काही उणीव राहिली आहे व ती मला पुरी करायला पाहिजे, म्हणून कुणी पंडिताने आपली विद्वत्ता या ग्रंथात ढकलू नये. असे जर कुणी करू पाहिल तर आपण अथांग अशा अमृतसागराच्या तीरावर आलो आहे हेच समजले नाही असे म्हणावे लागेल. कारण या टीकेत मूर्तिमंत पांडित्य वस्तीला आलेले आहे व याच्या गोडीचा अनुभव आला की अमृताची पण आठवण होत नाही. माझ्या या काव्य रचनेत काव्य व ज्ञान याचे असे सुंदर मिश्रण झाले आहे की असे मिश्रण करणे जणू श्रवण मनन निधिध्यासन या 3 गुणांचाच परिपाक आहे. तात्पर्य श्रवण मनन इत्यादींचा लाभ आपल्याला यामुळे अनायासेच होईल. ब्रह्मानंदाला जणू जिंकून इथे मी वस्तीला आणलेला आहे. अर्थात हा ब्रह्मानंदाचा श्रेष्ठ आणि उत्तम स्थानाचा भाव जे जाणकार आहेत त्यांनाच कळेल. पण इतरांनाही रचना ऐकत असताना ज्ञानेंद्रिय आनंदित होत आहेत असाच अनुभव येईल. अहो शहाणे चकोर चंद्राच्या चांदण्याचा खरा आनंद उपभोगतात हे खरे, पण त्या चांदण्याची शीतलता इतर सामान्य जनांनाही उपभोगता येतेच ना. तोच प्रकार माझ्या या अध्यात्मशास्त्राच्या रचनेचा आहे. जे अंतर्मुख ज्ञानी आहेत त्यांना यातील अध्यात्म अनुभवण्यास मिळेल व बहिर्मुख असलेलेही या रचनेतील सुंदर काव्यगुणांनी आनंदितच होतील. तात्पर्य या वाक्विलासाने सर्वांनाच आनंद मिळेल. माऊलीची ही भाष्यरूपी टीका म्हणजे जीवाला आपल्या मूळ आत्मस्वरूपाची ओळख दाखवणारी ड्युटीच आहे. लोकांची सर्वसामान्य बहिर्मुख वृत्ती व शब्द माधुर्याची ओढ लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांनी या गीताशास्त्रावर काव्यमय भाषेचा साज चढविला आहे व अद्वैत ज्ञानपूर्वक अखंड परमानंद याची देही, याची स्थळी, याची डोळा उपलब्ध करून दिला आहे. बाह्य विषयापासून इंद्रिय ज्ञान परावृत्त करून त्यांचा हात अधिष्ठान रूप ब्रह्माकडे ओढा वळवणे हेच याचे मुख्य काम आहे. अशा या रचनेची सर्वश्रेष्ठता म्हणजे निवृत्तीनाथाचाच महिमा आहे. त्यांच्याच कृपेचे हे वैभव आहे. अगदी केव्हा हे सांगता येत नाही, पण फार फार वर्षापूर्वी त्रिपुरारी शिवांनी क्षीर सिंधूचा तीरावर शक्ती पार्वती मातेला जे ज्ञान गुप्तपणे एकांतात ऐकवले ते माशाच्या पोटात गुप्तपणे असलेल्या मच्छिंद्रनाथाला ऐकायला मिळाले. नंतर मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर गेले. तेथे त्यांना अवयव भग्न असलेला चौरंगीनाथ भेटला. तो मच्छिंद्रनाथांना शरण आला. मच्छिंद्रनाथांनी त्याला पुन्हा सर्वांगाने सुंदर असा केला. पुढे
मच्छिंद्रनाथाच्या अखंड समाधीत राहण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी हे गुह्य तत्वज्ञान गोरक्षनाथांना दिले. हे गोरखनाथ म्हणजे योगरूपी सरोवरात उमललेले कमळच होय. अत्यंत वैभवपूर्ण असे ते शांभव अद्वयानंददायी सेवागमी रहस्यमय तत्वज्ञान गोरखनाथाकडून गैनीनाथाला मिळाले व शेवटी गैनीनाथाकडून ते निवृत्तीनाथांना मिळाले. अशा श्री शिव गुरुपासून शिष्य परंपरेने हे अद्वयानंदी शांभव तत्वज्ञान मजपर्यंत आले. ते तू लोकांपर्यंत पोहोचव अशी गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा केली. पावसाळा येताच मेघ ज्याप्रमाणे जोराची वृष्टी करू लागतात, त्याप्रमाणे आधीच कृपाळू असलेल्या निवृत्तीनाथांना आज्ञा मिळताच त्यांनी जगाला कलिकालाच्या दाहापासून सोडवण्यासाठी जो शांतरसाचा वर्षाव केला, ती शांतरसाची वृष्टी म्हणजेच हा ग्रंथ होय. मग आर्ताचेनी वोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. श्री निवृत्तीनाथ रूपी मेघांनी केलेल्या शांत वृष्टीत चकोर होण्याचे भाग्य श्रोते हो मला तुमच्यामुळे मिळाले व हे समाधीरूप धन ग्रंथाच्या रूपाने स्वामींनी मला दिले. ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यापूर्वी सर्वांचीच जीवदशा असते. सद्गुरूच्या बोधाने ज्ञानदृष्टीचा उदय होतो. अशी ही ज्ञानदृष्टी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाकडून मिळाली. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना मी काही शिकलो ना मी काही वाचले, पण माझ्या गुरूंनी ही ग्रंथरचना घडवून सर्व जगाचे रक्षणच केले आहे असे समजा. तरी पण श्रोते हो, सद्गुरूचा एक पुरोहित म्हणून जे काही मी कमी जास्त बोललो ते आईच्या वात्सल्याने सहन करा. शब्द कसा योजावा, सिद्धांताची मांडणी कशी करावी, साहित्यशास्त्रातील अलंकार कशाला म्हणतात, यापैकी काहीच मला माहित नाही. कळसूत्री बाहुले चालविणाऱ्याच्या दोऱ्याने चालत असते, त्याप्रमाणे मला पुढे करून माझे सद्गुरू बोलत आहेत. म्हणून आता मी गुणदोषाबद्दल विशेष क्षमा मागत नाही, कारण मी सद्गुरूच्या प्रेरणेतूनच हा ग्रंथ निर्माण केला आहे. आता तुम्हा संतांच्या सभेमध्ये जर यात काही उणीव तशीच कायम राहिली तर मग मात्र मी लढिवाळपणे तुमच्यावर रागावेन. परिसाने स्पर्श करूनही जर लोखंडाची हीन स्थिती सुटून ते सोने नाही झाले तर लोखंडाला काय दोष देणार. लहानशा ओढ्याने एकच करायचे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिसळायचे. मग ओहोळ जर गंगारूप झाला नाही तर त्या ओढा काय करणार. पण माझे भाग्य थोर, तुम्हा संत सज्जनांची गाठ झाली. आता मला जगात काय उणे आहे. माझे स्वामी निवृत्तीनाथ यांनीच मला व तुम्हा संतांची अशी भेट घडवली. तुम्हासारखे सुखदायी माहेर लाभल्यामुळे माझा हा ग्रंथरचनेचा मोठा प्रयत्न सिद्धीस गेला. महाराज अगदी 52 कशी सोने वापरून ही सर्व भूमी झाकता येईल. चिंतामणींचे डोंगर पण रचता येतील. सारे सप्तसागर अमृताने भरणे हे पण एखाद्या वेळा सोपे होईल. प्रत्येक तारखेला चंद्र करता येणे हे अवघड होणार नाही. कष्ट करून लागवडीच्या उपायाने कल्पतरूंच्या बागा तयार करणे हे पण काही कठीण नाही. पण या गीतेच्या निश्चित अर्थाचे रहस्य विश्वासपूर्वक खात्रीने सांगणे असंभव आहे. मी एक केवळ मुका असलेला पण गीतेचा अर्थ मराठीत सांगून सर्वसाधारण लोकांना समजेल असा केला. माझ्यासारख्या अडाण्याने एवढा मोठा ग्रंथसमुद्र पार करून कीर्तिरूप विजयाचा झेंडा फडकावला आणि मी गीतेच्या अर्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी देवालय बांधून त्यात श्री गुरुची शिवलिंगाची पूजा करीत आहे. देऊळ बांधणारा विसरला जातो, पण देऊळ कोणाचे हे विसरता येत नाही. गीतारूप निष्कपट आईला चुकून हे मूल व्यर्थ आईच्या भेटीला व्याकुळ झाले. त्या मायलेकराची भेट आपण संतांनी घडवली. म्हणजे गीतेचा खरा अर्थ मला तुमच्यामुळेच कळाला. माझ्या करता हे संत सज्जन हो, तुम्ही या गीता ग्रंथरूपी सृष्टीची जणू दुसरी रचनाच केली आहे.
विधात्याला कमीपणा आणण्यासाठी विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी दुसरी सृष्टी केली म्हणतात हे खरे, पण ती विनाशीच होती. पण माझी ग्रंथरचना तशी विनाशी नाही. शंकराने उपमन्यूला देण्याकरता क्षीर समुद्र निर्माण केला खरा, पण समुद्राच्या पोटात विष होते. सूर्य अंधारापासून चराचराचे रक्षण करतो हे खरे, पण त्याच्या उष्णतेचा लोकांना ताप पण होतो. संतप्त झालेल्या जगाला चंद्र आपल्या चांदण्याचा वर्षाव करतो, पण चंद्र कलंक आहे व फक्त तो रात्रीच हे कार्य करू शकतो, दिवसा नाही. पण संतांनो, माझा ग्रंथ त्रिजगतात पूर्णपणे निरुपम आणि निर्दोष आहे व हे तुम्हीच माझ्याकडून करून घेतले. आता केवळ माझा सेवकपणाच काय तो उरला आहे. आता माझे विश्वात्मक विश्वच असलेल्या भगवंताजवळ एकच मागणे आहे. माझ्या या वाङ्मय रूपी यज्ञाने संतुष्ट होऊन पुढील कृपादान द्यावे. कुटिलता, दृष्टपणा, खल त्याग जनांचा त्याग करो आणि ते परब्रह्म प्राप्तीचे प्रेम धारण करो. सत्कर्माच्या ठिकाणी त्यांची आवड वाढो. सर्व प्राणी जगताचे एकमेकाविषयी जीवाभावाचे व मित्रत्वाचे संबंध जोडोत. दृष्ट भावनांचा अंधार नष्ट होऊन स्वधर्माचरण रूपी सूर्य सर्व विश्वाला प्रकाशित करो व जो प्राणी जी इच्छा करेल ती त्याची परिपूर्ण हो. ईश्वरनिष्ठ आत्मज्ञानी लोकांचा समुदाय या भूतलावर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करो आणि त्यांची संत संगत प्रत्येक प्राण्याला निरंतर मिळो व त्यांची आत्मस्वरूपात जाणण्याची रुची वाढो. संत म्हणजे कोट्यावधी कल्पतरूंचे वृक्षच जणू चालते सारखे असे वावरोत. अशी संत मंडळी हे जिवंत चिंतामणीच असतात. हे संत म्हणजे अमृताचे बोल बोलणारे समुद्रच जणू. असे कलंकरहित चंद्र असावा तसे, किंवा तापरहित सूर्य असावा तसे हे संत सज्जन सर्व प्राणी मात्राचे जीवाभावाचे सगळे सोयरे आप्त होत. थोडक्यात म्हणजे हे भगवंता, हे सर्व लोक आदिपुरुष जो तू, त्या तुझ्यावर अखंड प्रेम करीत राहो. आणि विशेषतः माझ्या या ग्रंथाचे जे एकनिष्ठ सेवक होतील, म्हणजे ज्यांना हा माझा ग्रंथ जीवन सर्वस्व वाटेल, त्यांचे लोक परलोकात कल्याण होऊन ते विजयी होत. या विनंतीला मान देऊन विश्वात्मक भगवंत म्हणाले, ज्ञानदेवा, तू मागितलेस ते मी तुला सर्व दिले. तू म्हणतोस तसेच होईल. भगवंताच्या या श्रेष्ठ वचनाने ज्ञानदेवांना फारच आनंद झाला. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानये. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्पर जडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूतळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. अशा प्रकारे कलियुगात व महाराष्ट्र देशात गोदावरीच्या दक्षिण तीरावर आणि तिन्ही लोकात पवित्र अशा अनादी पंचक्रोशीत व जेथे जगातील सर्व घडामोडांचे नियंत्रण करणारी अशी या जगाची चैतन्य शक्ती माता महालसेच्या वास्तविक स्थानी
व यादव वंशाला ललांभूत अशा सर्व कलामध्ये निपुण असलेल्या राजा रामदेव राय यांच्या कारकिर्दीत नेवाशाला आदिनाथ शंकराच्या परंपरेत जन्मलेला श्री निवृत्तीनाथांचा शिष्य जो ज्ञानदेव त्यांनी या संस्कृत गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी भाषेचा अलंकार चढवला. अशा प्रकारे महाभारतातील भीष्म प्रवाद हा गीता संवाद आहे. हे उपनिषदांचे सार आहे, सर्व शास्त्रांचे माहेर आहे व परमहंसाचे विहार करण्याचे एकमात्र मानस सरोवर आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ इथे पूर्ण झाला. या ग्रंथाच्या पुण्यरूप संगतीने सर्व प्राणी मात्र सुखी हो. शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने ती लिहून घेतली. जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे. तिये गीतेचा कलश, संपूर्ण हा अष्टादश, म्हणे निवृत्तीदास ज्ञानदेव. पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. नमस्कार.